आज नागावमध्ये 2-2 अडीच तास रिस्यू टीम येऊन सुद्धा ते पकडू शकले नाही, तर आम्ही काय करणार आहोत? नमस्कार, मी निलेश गजानन चौधरी. आपल्या साखर कोल्हेवाड्यामध्ये काल 11/2/2025 पासून आपल्याकडे वाघाचा प्रादुर्भाव चालू आहे. प्रादुर्भाव झाल्यापासून आम्ही लगेचच आपल्या वन विभागाला कॉन्टॅक्ट केलेला होता. वन विभागसुद्धा आलेला आहे आणि कालपासून पूर्णपणे टीम वन विभागाची आपल्याकडे शोध मोहीम चालू आहे, पण अजूनपर्यंत काय सापडला नाही. कालचा दिवस एक सुना गेला. त्याच्यानंतर आज ठीक सकाळी 5:55 एक आमच्या इथे वडापाव किंवा नाश्ता पाणी देणारा जो एक युपीचा भैया आहे, आनंद निषाद त्याचं नाव आहे, त्याच्यावरती हल्ला करून त्याच्यानंतर आमच्या इथे जाळी शिलाईला येणारे माणसं आहेत त्यांच्यासुद्धा एक हल्ला केला आहे. असं 2 माणसांवर जोरदार हल्ला हा बिबट्याने केला आहे. आणि आता पूर्ण रेस्क्यू टीम आमच्या साखर कोल्हेवाड्यात उपस्थित राहून त्याचा एक बंदोबस्त म्हणून शोध चालू आहे. तसेच मी ग्रामसेवक अक्षय ग्रामसेवक गावकऱ्यांना एक विनंती करतो की कोणी पॅनिक होऊ नये, तसेच लहान मुलांना कोणी बाहेर सोडू नये. आता आपण जे रेस्क्यू टीम येणार आहे फॉरेस्ट ऑफिसची, त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करून जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही, आपण आता एक पत्रव्यवहार करतो वन विभागाला की जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत त्यांनी इथून जाऊ नये किंवा रेस्क्यू टीमचं हलू नये. आपण नक्कीच लवकर बिबट्या जेरबंद करू व सगळे आपण सुट्टीचा साथ सुरू. टाइमिंग किधर काटा और कहाँ भाग गया फिर? आपका नाम? मैं रोज जैसा अपना काम कर रहा था, सुबह में उठा, चाय बनाया, उसके बाद बटाटा बैठ के छिल रहा था, वो आराम से अंदर आया, घुसा, टाइम हो रहा था 5:55. उसके बाद मेरे गला पकड़ने के लिए झपटा, मैं अपने हाथ से उसको ढकेला, फिर भी एक दांत इधर लगा, एक दांत इधर, एक दांत सिर में, और फिर इधर एक पंजा मारा. उसके बाद छलांग मार के ऊपर से निकल गया. मेरा नाम आनंद कुमार निषाद. नमस्कार, मी राकेश मारुती गाड. जवळपास परवा बुधवार दिनांक 10/12/2000 रोजी बिबट्या नुसता नावाखाली होता. मी त्यांना सांगितलं, स्वतः मी त्याचा प्रूफ आहे, आमच्याकडे तेजस तांडेल म्हणून, त्यांनी हा रात्री 2 ते 2:30 दरम्यान आपल्याकडे बघितला होता. त्याच्यानंतर रिस्क्यू टीम आलेली नागावरून, सकाळी त्यांनी बघितली. त्यानंतर पाहणी केल्यानंतर तिथे त्यांना आम्ही ते प्रूफ म्हणून CCTV आमच्याकडे व्यवस्थित नव्हते म्हणून त्यांना एक फाऊल म्हणून दाखवलेला होता मी. पण त्यांना ते शक्य वाटलं नाही, की बोलते नाही तुम्ही अफवा उडवता. ठीक आहे, अफवा आहे. त्याच्यानंतर आज या 2 दिवसानंतर आज आमच्या साखर कोल्हेवाड्यामध्ये हा विषय घडला असा की त्याने अटॅक केला. परंतु परवा जे आम्ही त्यांना सांगितलं त्याने आम्हाला खोटं ठरवलं. असं होता कामा नाहीये. तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन का नाही दिलात? पहिली गोष्ट, आज आमचा पोटामारचा प्रश्न आहे. जवळपास आम्ही 2 ते 2:30 वाजता आमच्या आई बहिणी साखर कोल्हेवाड्यातून तरी कडून पलीकडे जातात अलिबागला मच्छी विक्रीसाठी. तर त्यासाठी वन विभागाने पण आमच्याकडे लक्ष नाही दिलं. परवा आलेली सर्व टीम येऊन गेली. त्यानंतर आज हा प्रकार घडल्यानंतर मला सकाळी पत्रकाराचा फोन आला 6:15 वाजता. मी अनोळखी नंबर आला, मी उचलला. बोलतात काय झालं, काय कसं झालं? बोल तुम्ही काय मेल्यानंतर याल? तुम्हाला परवा आम्ही प्रूफ दिला तरी पण तुम्हाला आज अटॅक केल्यानंतर तुम्हाला वाटते का असं? आम्हाला पत्रकार म्हणून हा विषय नाहीये, पण आज या साखर कोल्हेवाडा पूर्ण या समाजावर संकटाचा डोंगर कोसळलेला आहे. आज आमची छोटी छोटी मुलं आहेत. आमच्याकडे पूर्ण जाळी शिवणार लोक आहेत. पूर्ण वर्कर जवळपास 2 ते 2.5 हजार नुसता आमचा कामगार वर्कर आहे. त्यांचा जबाबदारी कोण घेणार आहे? परवा तुम्ही लक्ष दिलात ना आमच्यावर.
जर लक्ष दिलं असं आजचा मारीमारचा विषय आला नसता, तुम्ही टीम काय रिटर्न केली? आणि आज टीम सकाळी मी त्याला 6:15 वाजता मी स्वतः माझ्या फोनवर फोन केलेला आहे, अजूनपर्यंत ते हजर झालेली नाही. रिसू टीम सांगतात रॉयल आहे, सांगतात आपल्या शिर्डीचे ते आहे. असं होता का म्हणे? आज जवळपास वाजले किती? 8:30 वाजून गेले. आज 2:30 तास पलीकडे आज अजूनपर्यंत आलेच नाहीये. मला कळत नाहीये की तुमचं काय चाललंय. आज आमच्या माणसांनी बघितलेलं मारायचा विषय चाललेला आमचा, पण कायदा आम्ही हातात घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्या माणसांनी त्याच्यावर हात उचलला नाहीये. काट्या घेतलेला मारला, हात्यार घेतलेला मारला तरी त्याने काय, कारण का कायदा हा वेगळा आहे, त्याला पकड. आज नागावमध्ये 2-2 अडीच तास रिस्यू टीम येऊन सुद्धा ते पकडू शकले नाही, तर आम्ही काय करणार आहोत?